नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याहून स्वागत करतो. पुण्याहून थोडंसं पुढे आलो आहे टुवर्ड्स प्रति बालाजी वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर तो एरिया आहे हा. पुण्याहून किंवा मुंबईवरून तुम्ही जर प्लॅन करताय एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा किंवा मग एक शांत पीसफुल वाईब असलेला रिसॉर्टचा, तर मग हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. मी मुंबईहून सकाळी एक 6च्या दरम्यान वगैरे निघालो. मला इथे येण्यासाठी 4.5 तास लागले. तुम्हाला मुंबईहून वाशीचा टोल लागेल. वाशीचा टोल क्रॉस केलात की तुम्हाला एक्सप्रेसवे चढायचा. एक्सप्रेसवेचा टोल लागेल आणि मग तिथून मग खेड शिवापूरचा टोल लागेल. खेड शिवापूर सोडलात की तुम्हाला नारायणपूर म्हणून एक लेफ्ट दिसेल. थोडंसं पुढे एक 10-15 मिनटं थोडं पुढे आलात की नारायणपूर म्हणून लेफ्ट दिसेल. इथेच प्रति बालाजी पण आहे आणि अजून जेजुरीला पण तुम्ही जाऊ शकता. आता मी प्लॅन करेन मोस्टली तरी, सो ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन कदाचित. पण तुम्ही इथे यायचं असेल तर इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत बघण्यासारखे आजूबाजूला स्पॉट. हा मेन हायवे आहे. इथून तुम्ही एंटर केलात ना की तुम्हाला असं इथे ॲक्टिव्हिटीज दिसतील, तर त्या ॲक्टिव्हिटी आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. पहिलं तर इथे चेक इन प्रोसेस करून घेऊया. हा पार्किंग एरिया आहे, जो एवढा मोठा पार्किंग एरिया आहे. गाडी आपण इथे पार्क केलेली आहे, हे बघा. तर आता आपण आहे ना चेक इन प्रोसेस केली आणि आपल्याला हा बँड दिला आहे. सो स्टे अडल्ट स्टे म्हणून बँड आहे. याच्यामध्ये आपलं पूर्ण पॅकेज इन्क्लुडेड आहे. चेक इन करून मी या साईडून आलो. हे सर्व प्रॉपर्टी तुम्हाला दाखवेनच. त्याच्या अगोदर रूम दाखवतो, कारण की नंतर मग मी यूज केली तर थोडी अस्ताव्यस्त होऊ शकते. सो ऑलरेडी माझं सामान त्यांनी आणून ठेवलेलं आहे. इथे वॉशरूम आहे जे नीट क्लीन दिसते आणि हा बघा इतका मोठा रूम आहे, भारी आहे, खूप भारी. हा बघा इथं टी व्ही पण आहे, सोफा आहे, पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत आणि एक नंबर व्ह्यू आहे इथून. हे ॲक्च्युली धरण आहे इथे. आता थोडं पाणी सुकलं आहे, पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतं. आणि ह्यांचे बाकीचे जे कॉटेजेस आहेत किंवा अदर कॅटेगरीच्या रूम्स आहेत त्या इथे आहेत. तर त्या थोडे संध्याकाळ होऊ दे, मग मी तुम्हाला दाखवेन. आता खूप ऊन आहे सध्या. काउंटर लागलेले आहेत, तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं आहे तेवढं. जिरा राईस आहे, डाळ आहे, ढोकळा आहे, पापड, चपाती, हॉट अँड सॉर सूप, ही पनीरची भाजी आहे, छोलेची भाजी आहे, सलाड आहे आणि गुलाबजाम आहे. सो हा मेन्यू आहे आणि हा डायनिंग एरिया. आपण इथे स्टे करतोय आणि ह्याच्या समोरच आहे ना टेंट स्टे आहेत, AC टेंट. सो एंटर केल्यावर असं कपाट दिलेलं आहे. त्यानंतर समोर वॉशरूम आहे आणि हा आहे लक्झरी टेंट. AC आहे, TV आहे, बाहेर प्रिमायसेस पण दिला आहे, प्रायव्हेट स्पेस आहे तुम्हाला. हा बघा, हा इतका मोठा प्रायव्हेट स्पेस आहे. त्याच्यानंतर हा टेंट व्ह्यू. एखादी लक्झरी रूमच असल्याचा फील आहे पूर्णपणे आणि सर्व तशाच ॲम्युनिटीज यांनी दिलेल्या आहेत. वॉशरूम पण नीट दिसते, नीट आणि क्लीन आहे. आता आपण अदर रूम कॅटेगरीज बघूया. सो इथून आपल्याला एंटर करायचं आहे, तर मी खाली जातो. इथून एंटर करून एक असा पूर्ण राऊंड मारायचा आहे. असं सगळीकडे मस्त अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत, नारळाची झाडं आहेत. या साईडला बांबू कॉटेजेस आहेत, म्हणजे बांबू हाऊस बोलू शकतो आपण. त्याच्यानंतर त्याच्यासमोर आहे इग्लू हाऊस आणि त्याच्या त्या साईडला एक हॉल आहे. इथे ट्री हाऊस आहे ते समोर दिसत आहेत ते, आणि तिथे कॉटेजेस आहेत. तो मी आता काय करतो, इथून या साईडला जातो आणि मग तुम्हाला बांबू हाऊस दाखवतो. इथूनच जो आहे ना एक फील आपल्याला एक वेगळाच फील येतो आहे. प्रॉपर बांबूंचंच बांधकाम केलेलं आहे. आतमध्ये तुम्हाला बेड मिळतो, TV नाही आहे. बट इथे एक खासियत म्हणजे की AC नाही आहे, पण अजून पण इथे थंडावा जाणवतो आहे. आणि ह्या ज्या भिंती आहेत ना त्या सारवलेल्या भिंती आहेत. सो हे बघा, हे सारवलेल्या भिंती आहेत पूर्ण. आणि असं काहीतरी रूम आहे, बांबूंचंच आहे सर्व. वॉशरूम ह्यांनी प्रॉपर बांधल्यात. वॉशरूममध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. वॉशरूम
मॉडर्न ॲम्युनिटीजच आहे सर्व विथ गिझर आणि हे पक्क आहे. आता आपण इग्लो हाऊस बघायला चाललो आहे. सो हे थोडे एक वेगळी कॉन्सेप्टनी बनवलेलं आहे. कबड आहे, टी व्ही आहे, महत्त्वाचं म्हणजे AC आहे आणि हा बघा हा आहे राऊंड बेड, गोल बेड आहे इथे आणि वॉशरूम पण एकदम स्पेशियस आहे. कॉन्सेप्ट जरी वेगळ्या वेगळ्या ट्राय केल्या असतील तरी मॉडर्न ॲम्युनिटीजवालाच वॉशरूम त्यांनी दिलेला आहे. आणि हा केवढा मोठा वॉशरूम आहे बघा. आणि या बाजूने हा इथला व्ह्यू. हे ट्री हाऊस बघायला आलो आहे. सो इथे वर जातो आता. हे जे बघताय ना हे आहे ट्री हाऊस. सो ट्री हाऊसचा पण ह्यांच्याकडे ऑप्शन आहे. पहिलं तर इथून हा व्ह्यू बघून घ्या. डॅमचा व्ह्यू आहे. पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण पाणी असतं. आता सध्या तर तिथे पाणी दिसतंय फक्त. सो हा व्ह्यू आहे आणि याच्या समोरच हे ट्री हाऊस ज्याच्यामध्ये तुम्हाला AC मिळतो, बेड आहे, त्याच्यानंतर मग इतका मोठा स्पेस आहे, नीट क्लीन वॉशरूम्स आहेत आणि हा आहे इथला व्ह्यू. आता आपण तिथे वर होतो, खाली आलो आहे आणि इथली सगळ्यात हॉट सेलर आपण बोलू शकतो रूम आहे. सो लेक व्ह्यू कॉटेजेस ह्याला म्हणतात. त्याच्यानंतर मग वॉशरूम्स आहेत जे नीट आणि क्लीन आहेतच बघा. आणि इथून असं आहे, टी व्ही वगैरे आहेच, AC आहे बघा, AC आहे, ही ग्लास जे आता आतमध्ये बघितलं आपण. आणि इथून हा व्ह्यू. सो इथून डायरेक्ट तुम्हाला लेक व्ह्यू आहे. हे बघा, हे पाणी इथे दिसतंय. सो पावसामध्ये आहे ना हे पूर्ण भरून जातं, इथपर्यंत पाणी असतं. सो पूर्ण डायरेक्ट तुम्हाला लेक व्ह्यू असेल. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुमच्यासाठी इथे डॉर्मेटरीसुद्धा आहे. AC डॉर्मेटरी आहे, 3 बेडची आहे. सो 6 जणं कम्फर्टेबली राहू शकतात. प्लस इथे वॉशरूम पण दाखवतो तुम्हाला आणि एक्स्ट्रा स्पेस पण आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस पण तुम्हाला मिळू शकते. डॉर्मेटरीमधनं डायरेक्ट तुम्हाला हा जो आहे ना हा किल्ल्याचा व्ह्यू आहे, पुरंदर किल्ल्याचा. सो हा व्ह्यू आहे, हे बघा डॉर्मेटरी. वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे, तुम्हाला गिझर वगैरे पण मिळतो. त्यानंतर हे बघा, इथून तुम्हाला अंदाज येईल की ही डॉर्मेटरी किती मोठी आहे ती. गुड इव्हिनिंग. मस्त एक झोप काढली आणि आत्ता बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो. इथे छोटंसं बाप्पांचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. बाप्पांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि जे की पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं आहे. मूर्ती पण खूप सुंदर आहे. बाप्पांचं दर्शन घेऊया. तिथे मागे बाप्पांचं मंदिर होतं, तिथून आता आपण पाया पडून आलो. त्याच्यानंतर मग इथे पूर्ण ॲडव्हेंचर सेटअप आहे हा बघा. त्या अगोदर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. हा आहे टॉवर जिथून तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते. पूर्ण असा एक सर्कल मारून आपल्याला यायचं असतं आणि इथून मग पुन्हा फिरून हे बघा इथून असं या टॉवरवर. तर पूर्ण एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे. संध्याकाळचा नाश्त्याचा टाईम झाला आहे तर म्हटलं पहिला नाश्ता करून घ्यावा. सो मी तर घेतलं आहे, भेळ आहे आणि सँडविचेस आहेत. सो ते तुम्ही घेऊ शकता, पॅकेजमध्ये तुमच्या इन्क्लूड असतं. आता ना आपण इथे आहोत आणि इथून आपल्याला तिथे जायचं आहे. हे कितना मीटर रहेगा? 500 मीटर, 500 मीटर आहे. आणि तिथून असं फिरत फिरत यायचं. मी दाखवतो तुम्हाला. इथून आता झिपलाईन करून आलो आपण. आता असं आपल्याला जायचं आहे. तर इथे हा ब्रिज आहे, तिकडून पार करून फिरून जायचं आहे. सो हे पण एक टास्क आहे. मध्ये तिकडे लागलेली वाट
पण नंतर काय वाटलं नाही. आता सायकल करायची. दोन साईडला रिटर्न पण जायचं होतं, मी नाही केलं. थोडीशी पिट्टू गाठत होती, पण खूप भारी मजा येते आणि आहे सेफ्टी पण आहे तेवढीच. सो आता सनसेट मला दाखवायचं होतं तुम्हाला, पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सनसेट मिस झालेला आहे. सो ॲडव्हेंचर गेम ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि मस्त आता चहा मागवली आहे. आता नाईट ॲम्बियन्स खूप भारी वाटतो आहे आणि सकाळी जे गरम होत होतं आता बऱ्यापैकी थंडावा आहे इथं. हे हा मेन रोड आहे, मेन रोडवरच ही प्रॉपर्टी आहे सेजल वर्ल्ड म्हणून, जे आपण जिथे आपण थांबलो आहे. तर आता नाईट ॲम्बियन्स बघून घेऊया एकदा. डिनर टाईम झाला आणि डिनरमध्ये अगोदर सुरुवातीला स्टार्टर्स आहेत. स्टार्टर्समध्ये मंचुरियन आहे ग्रेव्ही, त्याच्यानंतर सूप आहे आणि फ्राईड नूडल्स दिलेले आहेत. सो हे स्टार्टर्स आहेत आणि अजून जेवण यायचं बाकी आहे. स्टार्टर्समध्ये मंचुरियन आहे आणि सूप आहे. सो मंचुरियन मी ट्राय केलं, तो मुंबईसारखी टेस्ट आहे. डिनर आलं आहे, प्रॉपर डिनर आलं आहे. तर डिनरमध्ये काय काय आहे ते सांगतो. पहिलं तर शेवयांची खीर आहे, भेंडी मसाला आहे, पनीर मसाला आहे, डाळ आहे, राईस आहे, चपाती आहे, पापड आहे, लोणचं, सलाड आहे. सो ही पण जी मील आहे ती तुम्ही बुफे सिस्टीममध्ये लागते, तर तुम्ही हवं तेवढं घेऊ शकता. डिनरमध्ये काय काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवलं. आता जेवेनच मी, पण त्याच्या अगोदर म्हटलं की फूडबद्दल तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इथे येत आहे तर तुमचं चेक इन 2 वाजताचं असतं. लंच तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन ऑर्डर करू शकता, म्हणजे ते एक्स्ट्रा चार्जेस आहेत. पॅकेजमध्ये तुम्हाला संध्याकाळचा चहा नाश्ता असतो, रात्रीचं जेवण असतं आणि सकाळचा नाश्ता असतो, जे की मी उद्या दाखवेनच नाश्ता पण काय काय असेल ते. आता मी हे जेवेन आणि मग उद्या आपण सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 वाजून गेलेत. 8च्या आसपास उठलो. अगोदर एकदा जाग आलेली, पण म्हटलं जरा अजून झोपूया, मस्त झोप लागली. आता 9 वाजता ब्रेकफास्ट आहे. फ्रेश झालो आहे, आता ब्रेकफास्ट करेन आणि मग पूलमध्ये जाईन. ब्रेकफास्ट आले आणि ब्रेकफास्टमध्ये पुरी आहे, भाजी आहे आणि पोहे आहेत.
चहा येते. आता आपण इंडोर गेम्स पाहायला आलो आहे. सो इंडोर गेम्समध्ये इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि एवढा मोठा ॲक्टिव्हिटी हॉल त्यांनी बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील. हे बघा. सो इथे कॅरम ठेवलेला आहे, लुडो आहे, त्याच्यानंतर मग चेस आहे, कॅरम आहे, 2-3 कॅरम आहेत. त्यानंतर मग इथे तुम्हाला पूल टेबल पण आहे. हे बघा, पूल टेबल आहे. बराच मोठा हॉल आहे हा. जर तुमचा ग्रुप येतोय इथे तर तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तर करण्यासारख्या आहेतच, पण हे इंडोर गेम्स पण त्यांनी इथे ठेवलेले आहेत. इंडोर गेम एरिया आहे तो मी तुम्हाला दाखवला. आता हा इतका मोठा स्विमिंग पूल आहे इथे विथ रेन डान्स आणि तिथे वॉटरफॉलसुद्धा आहे. इथे चेंजिंग रूम वगैरेची पण फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. हे बघा, इतका मोठा रेन डान्स एरिया आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे आहे वॉटरफॉल. सो तुम्ही तिथेही जाऊ शकता. आता तर मी शूट करतो आहे. आता कॅमेरा कोणाकडे तरी देतो आणि मग मी आता एन्जॉय करणार आहे. इथून तुम्हाला अंदाज येईल की स्विमिंग पूल एरिया केवढा मोठा आहे तो. हा बघा, इतका मोठा स्विमिंग पूल एरिया आहे. रेन डान्स एरिया, त्याच्या बाजूला इतका मोठा स्विमिंग पूल एरिया आहे आणि तिथे बेबी पूलसुद्धा आहे. व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. कारण की कधी कधी काय होतं की काही लोकांना जिथे नॉनव्हेज कुक केलं जातं तिथे नाही आवडत, तर मग त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते व्हेज खाऊ शकतात, सो तेसुद्धा इथे येऊ शकतात. सो असा हा माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. मी मोस्ट ऑफ तुम्हाला ही प्रॉपर्टी जेवढी कवर करता येईल तेवढी केली आहे. जर तुम्ही येत आहे आणि तुमचा ग्रुप असेल तर नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार आहात. या जागेबद्दल माहिती पडलं, त्यांनी इन्व्हाइट केलं, सो मग मी हे कवर करण्यासाठी आलो होतो. यांचे जे रेट्स आहेत ते मी व्हिडिओ खाली देतो. व्हिडिओ खाली जाऊन नक्की चेक करा, किंवा मग मी व्हिडिओवर कॉन्टॅक्ट नंबर देतो, तो पण जाऊन तुम्ही चेक करा. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. यांचे 1 डे पॅकेजेस पण आहेत आणि स्टे पॅकेजेस पण आहेत. सो मी स्टे पॅकेज घेतलं होतं. हे बघा. सो स्टे पॅकेजमध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला दाखवलं. लंच जो आहे तो स्टे पॅकेजमध्ये नसतो, सो तुम्हाला तो वेगळा घ्यावा लागेल. त्याची कॉस्टिंग जी काय आहे ते तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्ट त्यांचे हॉटेलचं दिलेला आहे त्यांना, रिसॉर्टचा. सो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.